ठिकाणी फेकली गेलेली आहे आंदोलनादरम्यान दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून। बालाजी, काय नेमकं घडतंय सध्या तिथे? मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैसे न भरल्याने उपचार मिळत नाहीत, त्यामुळे मंगेशकर हॉस्पिटलच्या गेट समोर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची आक्रमक झाली होती आणि त्याने चिल्लर जे आहेत ते या सगळ्या गेटवरती फेकलेले आहेत, पैसे फेकलेले आहेत। कालपासून या गेटवरती वेगवेगळ्या नोटाचे बंडल पैसे फेकण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात येतोय। हे हॉस्पिटल जे आहे ते पैसेवाल्यांचं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये हे सगळे पैसे जे आहेत ते गेटवर फेकलेले होते आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा यावेळी होता। आंदोलकांना गेटवर अडवण्यात आलं। आंदोलक मध्ये जाण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते, मात्र आंदोलक परत एकदा आता आंदोलनाच्या स्थळी थांबलेले आहेत आणि हे जे चिल्लर आहे ते सगळं आपल्याला फेकलेलं पाहायला मिळते आणि मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधातला संताप आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, आता सगळे आंदोलनकर्ते नेमके कुठे आहेत? त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो पांगवण्यात पोलिसांना यश आलंय का? एक आंदोलन करताना आता बाजूला केलेलं आहे आणि एका ठिकाणी जे त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जागा दिलेली आहे गेटच्या समोर, त्या ठिकाणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या आंदोलकांनुसार आता ते सगळे जे आंदोलक आहेत ते साईडला गेलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, मात्र आंदोलकांची आक्रमकता पाहता हे सगळे आक्रमक होण्याची शक्यता होती। त्याचा सगळा जो विचार करता पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला होता आणि आंदोलन ते पोलिसांनी करण्यात आलेलं आहे, पैसे फेकण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। काय तुम्ही पैसे फेकले, काय पैसे फेकले, काय आयुक्त यांचं पत्र आहे, जी परवानगी ती रद्द झाली पाहिजे, कारण इथं सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही। सातत्याने इथं लूट होती सर्वसामान्यांची। इथं ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर लाखो रुपये राहतात। आज त्या ताईचा बळी गेला नसता यांनी जर पैशाची मागणी 10 लाख रुपये सिझरिंग करायला लागतात कशाला, हा आमचा सवाल आहे त्यांना। 10 लाख रुपये आज तुम्ही तरी ऐकलेलं का या ठिकाणी 10 लाख रुपये लागतात? हे सातत्याने गोरगरिबाची लूट करत आहे। हे धर्मादाय आयुक्त यांचं पत्र आहे, जो परवाना आहे तो रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी। पुन्हा एकदा हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत, घोषणाबाजी करतायत आणि आंदोलनाला आता पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। रिद्धी जी, निश्चित। आणि त्याच्यामुळे आता हे सगळे आक्रमक भावना आंदोलनकर्त्यांच्या ऐकायला मिळत आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सध्या केलं जात आहे, जोरदार घोषणा दिल्या जात आहे। आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याशी बोलणार आहोत। बालाजी, आता सध्या नेमकं तिथे काय घडतंय? कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत। पोलिसांनी नेमकं कशा पद्धतीने खबरदारी आता या परिसरात घेतलेली आहे? आता कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करतायत, गेटच्या समोर आहेत आणि पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी कार्यकर्ते जाण्याचा प्रयत्न करत होते ते हे सगळं इकडे जे पोलीस आहेत ते सगळे पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे। सकाळपासूनच आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता, त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा ठेवण्यात आलेला आहे। हॉस्पिटलच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पॉइंटला जे आहेत ते पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मात्र प्रत्येक आंदोलक करता आक्रमक होतो, गेटवर येतो, पैसे फेकतो किंवा
त्यांचा निषेध जो आहे तो व्यक्त करतो. त्यामुळे पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. मात्र आजच्या पहिल्या आंदोलनातच आता हे सगळे पैसे फेकून निषेध करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांनी आता पुन्हा आपल्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे. आक्रमक सगळा पवित्रा जो आहे तो आंदोलक घेताना पाहायला मिळत आहेत. संतप्त प्रतिक्रिया आहेत, कारण एका महिलेचा मृत्यू झाला, ज्या महिलेचे 2 बाळ आहेत ते अनाथ झाले आणि ही संतप्त प्रतिक्रिया सगळ्याच समाजात आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी जी, या आंदोलनकर्त्यांशी आपलं बोलणं होऊ शकतं का बालाजी? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ शकतो का? हो, नक्की नक्की. काय मागणी काय? या हॉस्पिटलवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि या हॉस्पिटलला त्वरित टाळं ठोकण्यात यावं ही आमची मागणी आहे. आणि जी शासनाने त्यांना जमीन दिली होती ती हॉस्पिटलने परत करावी ही आमची प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागणी करत आहोत. आज बघितलं गेलं तर ह्या हॉस्पिटलची मुजोरी दिसून आलेली आहे आपल्याला. एखादा पेशंट 3 लाख रुपये भरतोय तरी तुम्ही त्याला म्हणताय की 10 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय ऍडमिट करून घेणार नाही. म्हणजे ह्याच्यासारखा भंगार हॉस्पिटल कुठंच नाहीये. ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्यांच्यावरती दया माया काही न दाखवता शासनाने कडक शासन केलं पाहिजे त्यांच्यावरती. निश्चित बालाजी, त्याच्यामुळे एकंदरीत या सगळ्या 1972 आंदोलनकर्त्यांच्या आता प्रचंड आक्रमक प्रतिक्रिया आपण पाहतोय. त्यांच्या मागण्या सुद्धा तितक्याच आक्रमक आहेत. या सगळ्या संदर्भात नेमकं काय घडतंय वेळोवेळी तुमच्याकडून तपशील घेऊन तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.